मध्ये त्याचं हे टाकलं. तर हे वाडवडिलांनी असं केलं, सांगितलं का बाबा शेजारी कोणतरी जोडीदार पाहिजे, म्हणून 4-2 लोक शेजारी आमच्या घेतले. आता आजोबाच्या काळात 13 घर होती, वडिलांच्या काळात 40 झाली, आता आमच्या नातवाच्या काळात 80 घर झालं. आम्ही कोणाकुणेही रुपया घेतला नाही, कोणाकुणेही केलं नाही. पण ही लोक आम्हाला विश्वासात घेत नाही. तुमचं नाही, तुम्ही असं तुम्ही तसं मला एवढा त्रास दिला तर पाहिजेत का, तरी तुम्ही सहन केला. तुमच्याकडे तक्रार लोक किती वेळा घेऊन आले तरी तुम्ही माझीच बाजू मांडली. मला असं हे झालं तर तुम्ही मालक आहे त्याला आणा, त्याच्या याने हे करा. मी आता मग अशी बोललो, मला या लोकांनी विश्वासात घेतलं, सगळं याच्यातून घेतलं, मी करून द्यायला तयार आहे. पण चांगलं गोडी गुलाबीने चांगलं यांनी राहिलं, वागलं पाहिजे, सगळं काही गोष्टी हे झाल्या पाहिजेत. आपल्याला नको ते उलट ठेवी नाही पाहिजे. आता प्रश्न एवढं आमचं म्हणणं आहे सर. आता प्रश्न काय आहे, तुम्हाला गावठाण जागा नाही. ऑलरेडी माझ्या वडिलांनी तुम्हाला गावठाणला जागा नाही. हो. तर तुमच्या गावात आता तुमच्या जागेत गावठाण करायचं, त्याला तुमची मान्यता आहे का नाही? तुमच्या शब्दाला मी नाही येते आणणार, मी करून देईन. हां. हो. मग त्यामुळे हे त्यांची जागा कोर्टातली केस मागे घ्यायला लागेल तुम्हाला. ती जागा गावठाणला द्यायची, कारण तिथं ऑलरेडी आता घराबिरं तर सगळी झालीच आहे. गावठाण झाल्याशिवाय काय तुमच्या गावाचा विकास नाही होणार. त्यामुळं आणि तुम्हाला काय नुकसान भरपाई बिरपाई काय नाही मिळेल. माझे भरपूर आहे, मला काही नको बाबा, माझे काही नाही. आणि एवढी माझी एक अजून मलाच नाही, अजून 10 शेतकरी तिकडे वरती, त्यांना पण जाण्या येण्यासाठी हे पाहिजे. आता यंत्र निघालं, ट्रॅक्टर हे सगळे गेलं आलं पाहिजे. ठीक आहे. काय ऐका, आता त्यांचं काय म्हणणं आहे, जागा तुमच्या मालकीची आहे का त्यांच्या मालकीची आहे? जागा आमच्या कोणाच्या मालकीची आहे? तुमच्या ऐका, तुमच्या मालकीची आहे ना, तुम्ही गावठाणाला द्यायला तयार आहे ना? तुमची काय हरकत नाही ना? नुकसान भरपाई काय मिळणार नाही? रुपया मागणार नाही. हा, मग ते नाही मागणार आणि तुम्ही नाही मागणार. आता कोणाच्या का मालकीची असे ना, गावठाणासाठी ती जागा द्यायची, आपण सरकारकडे प्रस्ताव नेऊ, गावठाण मंजूर करून घेऊ, मग तुमचे सगळे प्रश्न सुटतील. फक्त त्यांचं एक म्हणणं आहे, तिथून आम्हाला फक्त आमच्या शेतापर्यंत जायला एक थोडासा रस्ता सगळ्यांनी थोडं द्यावा. हां, 17-18 एकर जमीन आहे, काही कमी नाही. तुमच्या वरच्या क्षेत्राचं जाऊ द्या, गावठाण प्रत्येक गावठाणला देऊन टाका. दोघे नाही म्हणून नाही, त्यांना रस्ता पाहिजे ना. रस्ता पण द्या. समजा ही केस आणखीन 10-20 वर्ष चालली, तुमचं गावठाण नाही होणार. गावठाण नाही झालं तर कुठल्या योजना नाही येणार. मग आता जर तुम्हाला गावाचा विकास करायचा असला तर गावठाणला जागा तुम्ही दोघंही द्या. हे त्यांची कोर्टातले केस काढून घेतील, तुम्ही द्या. मी तहसीलदार किंवा प्रांतांना सांगतो एकत्र बसा आणि मग हे सगळं तुम्ही करा. आणि तुम्ही हे सगळं केलं मग माझ्यातर्फे तुमच्या गावाला 5 लाख रुपये.